सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आमच्या निर्मात्या आणि रक्षणकर्त्या पित्या तुझी स्तुती हो. आलो आहे तुझ्या सानिध्य समय तुला स्तवाया स्तवाया तुला स्तवाया स्तवाया. आमच्या हृदयामध्ये तुझे वचनामध्ये वचन जे प्रकाश मार्गावर वचन जे प्रकाश मार्गावर. मागील सर्व दिवसात प्रभूची कृपा किती अद्भुत अद्भुत होती. येणाऱ्या दिवसातही मार्गदर्शन तू करणार. येशू तुझी स्तुती हो स्तुती हो. येशू तुझी स्तुती हो स्तुती हो. आमच्या हृदयामध्ये तुझे वचनामध्ये वचन प्रकाश मार्गावर वचन जे प्रकाश मार्गावर. पवित्र मार्गावर आम्हा चालण्यास तुझ्या आज्ञाचा वर्षा तू कर. खऱ्या प्रीतीने जीवन जगण्यास सहाय्य कर. स्तुती हो स्तुती हो सहाय्य कर. स्तुती हो स्तुती हो. आमच्या हृदयामध्ये आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे आहे. नीतिसूत्रे याचा 13वा अध्याय 2 पासून 9 पर्यंत. नीतिसूत्रे 13:2-9. तोंडच्या शब्दांनी मनुष्य स्वतः चांगले फळ भोगतो, पण कपटी इस्मांच्या जीवाला बलात्कार रूप फळ मिळते. जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो. जो आपले तोंड वाचतो त्याच्यावर अरिष्ट येते. आळशाच्या जीवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही. उद्योगांचा जीव पुष्ट होतो. नीतिमानाला असत्याचा तिटकारा असतो, परंतु दुर्जन अप्रतिष्ठा व निंदा यांना कारण होतो. नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते. दुष्टता पातक्यांना उताना पाडते. कित्येक असे आहेत की ते श्रीमंतीचा आव आणतात तरी त्यांच्याजवळ काही एक नसते. कित्येक असे आहेत की ते गरिबी दाखवतात तरी त्यांच्याजवळ बहुत धन असते. मनुष्याच्या जीवाची खंडणी त्याची संपत्ती होय, परंतु दरिद्राला धमकी ऐकावी लागत नाही. नीतिमानांची ज्योती प्रज्वलित असते, दुर्जनांचा दीप मालवतो. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नाकरता निवडलेला शास्त्रभाग नीतिसूत्र याचा 13 अध्याय 2 ते 9 ही वचने आपण वाचलेली आहोत. या ठिकाणी 4 मुख्य गोष्टी आपण पाहतो. आपल्या मुखाचे बोलणे, आळशाविषयी आणि उद्योगाविषयी, धार्मिक आणि दुर्जनाविषयी, श्रीमंत आणि गरीब किंवा दारिद्र्याविषयी देवाचं वचन या ठिकाणी आपल्याशी बोलत आहे. पहिली गोष्ट, तोंडच्या शब्दाने मनुष्य स्वतः चांगले फळ भोगतो आणि आपलं बोलण्याविषयी देवाचं वचन या ठिकाणी सांगते. माझ्या प्रियानो, जर मत्ती 12:37 जर आपण पाहिलं की आम्ही आमच्या बोलण्याने आशीर्वादित आणि बोलण्याने आम्ही श्रापित देखील. याकोब बोलण्याविषयी खूप सुंदर लिहितो की आपल्या जिभेला जो कोणी कयात ठेवतो वशात ठेवतो, कारण जीभ ही आग लावणारी आहे.
म्हणून आपलं बोलणं नेहमी चांगलं असायला पाहिजे. जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवास राखतो. देवाचं वचन सांगते की जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवास राखतो. आणि मत्ती मध्ये 12:37 मध्ये की तोंडच्या शब्दांनी मनुष्य स्वतः चांगले फळ भोगतो. आणि म्हणून माझ्या प्रियानो, नेहमी आम्ही विचार करून बोलायला पाहिजे. आपलं बोलणं सुंदर आणि चांगलं असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आरशाविषयी देवाचं वचन सांगते. नीतिवचन जर आम्ही पाहिलं 6 आणि 6 मध्ये, हे आरशा त्या मुंगीकडे जा आणि शिक, ती किती परिश्रम करते. आणि म्हणून मनुष्याला देखील परिश्रम किंवा उद्योग करणं महत्वाचं आहे. कारण उद्योगाचा जीव हा नेहमी पुष्ट होतो, संतुष्ट होतो. तिसरी गोष्ट, धार्मिकाला असल्याचा तिटकारा असतो, परंतु दुर्जन, अप्रतिष्ठा व निंदा यास कारण होते. धार्मिक आणि दुर्जनाविषयी अनेक गोष्टी शास्त्रात आम्ही पाहतो. कारण धार्मिकता जी आहे सात्विक मार्गाने चालणाऱ्याचे रक्षण करते. जो धार्मिक आहे, जो सत्याने चालते, त्याचं रक्षण होतं. पण दुष्टता पातक्यास उताना पाडते. पण जो दुष्ट आहे त्यास उताना पाडतो. जो दुष्ट आहे त्याचा मार्ग सरळ होत नाही. शेवटचं, श्रीमंत आणि गरिबाविषयी आपण पाहतो की कित्येक असे आहेत ते श्रीमंतीचा आव आणतात तरी त्यांच्याजवळ काही एक नसते. आणि कित्येक असे आहेत की ते गरिबी दाखवतात तरी त्यांच्यापाशी सर्व असते. आणि श्रीमंत आणि गरिबाविषयी आपण पाहतो की नेहमी जो गरीब किंवा दारिद्र्य असते स्वतःच्या मनाला संतुष्ट ठेवते. आपण बायबलमध्ये लाजराचं दृष्टांत खूप उत्तम आहे. म्हणून नेहमी आपण आपल्या धनात संतुष्ट असायला पाहिजे. आपल्याला हाव किंवा त्याच्यामध्ये आपल्याला पुशारकी नको. आणि म्हणून माझ्या प्रियानो, या 4 गोष्टी देवबाप आपल्याशी बोलत आहे. आपलं बोलणं, आपला उद्योग, आपली धार्मिकता आणि आपली दरिद्रीमध्ये आपण संतुष्ट असायला पाहिजे. देवबाप या वचनाने आम्हाला आशीर्वादित करूया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. स्तुती करतोय परमेश्वरा, तुझ्या नावाला उंच उठवतोय. खरोखर परमेश्वर, आमच्या मुखाचे शब्द नेहमी चांगले असू दे. बोलण्यासाठी प्रभू तुझी कृपा पुरव. प्रभूशी उद्योग करण्यासाठी सहायता कर. धार्मिकतेनं जीवन जगण्यासाठी प्रत्येकाची तू सहायता कर. प्रभू आपल्या गरिबीत संतुष्ट असण्यासाठी सहायता कर. धन्यवाद देतो. प्रार्थना केली बापा येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. पवित्र मार्गावर आम्हा चालण्यास तुझ्या आज्ञाचा वर्षा तू कर. खऱ्या प्रीतीने जीवन जगण्यास सहाय्य कर. स्तुती हो, स्तुती हो, सहाय्य कर. स्तुती हो, स्तुती हो. आमच्या हृदयामध्ये तुझे वचनामध्ये वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.